पाण्याने नेमके काय म्हणजे मला असं वाटतं की तो जो सर्वे आपण जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये दरडोई उत्पन्न हे कशावर मोजलं जातं याच्यावर देखील निकष अवलंबून आहे. आज आपण भाताचं उत्पादन जर बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त आलेलं आहे. काजूचं उत्पादन बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा जास्त आलेलं आहे. आंब्याचं उत्पादन बघितलं तर मागच्या वर्षीपेक्षा चांगलं आलेलं आहे. मग कुठच्या निकषावर दरडोई उत्पन्न मागं गेलं त्याला लोकसंख्येचा देखील निकष आहे. लोकसंख्या किती आपल्याकडे होते, किती मायग्रेशन झालेलं आहे त्याचा सगळा सर्वे करून तो बनतो. पण मला असं वाटतं की आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 ते 4 क्रमांकामध्ये रत्नागिरी जिल्हा आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा जाहीर झालेला आहे गेल्या जुलैमध्ये, पण तो अमरावती आणि नागपूर विभागासाठीच आहे, कोकणचा त्याच्यात समावेश नाही. हे सगळीकडे होईल, तुम्ही त्याची चिंता करू नका. नाही ठीक आहे, मी सांगतो सगळीकडे होईल. मुख्यमंत्र्यांशी त्याची चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री मोदी लवकरात लवकर तो निर्णय घेतील. साहेब, आपले मित्र व्यासपीठावर आता होते मित्र आमदार, आपली आमसभा पार पडली परवा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे वर्षभरात एकही काम झालेलं नाही म्हणून सरकारचा आपल्या सरकारचा महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केला. त्या आमसभेचे अध्यक्ष हे आमदार असतात. त्या बैठकीमध्ये कुठचा ठराव घालायचा असतो, कुठचा ठराव घालायचा नसतो हा अधिकार त्यांना दिलेला असतो. तो आता व्हॅलिड आहे की नाही हे तपासून बघतील. परंतु या सगळ्या संदर्भामध्ये माझी विनंती एवढीच आहे की मुख्यमंत्री सडक योजनेच्या बाबतीतल्या त्या बैठकीतल्या भावना या योग्यच होत्या. त्या काही लोकांच्या त्या अनादर करण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्याच्यातनं तो कदाचित ठराव झालेला असेल. मी सुद्धा मुख्यमंत्री सडकच्या संदर्भातली बैठक पुढच्या आठवड्यामध्ये लावलेली आहे. गेल्या वेळेला बहीण लाडकी म्हणून योजनेचा स्वागत केला आणि चांगली योजनेचा फायदा आहे म्हणून सांगितलं आहे. पण पंचायत समितीचा बजेटचा जेव्हा विषय आला 22वरून 19वर आला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की हा जो बजेट कमी केला आहे पंचायत समितीचा तो लेख लाडकी बहिणीसाठीच वळवण्यासाठी करतो. त्याचा स्पष्ट खुलासा मी आणि माझ्या सर्व नेते मंडळींनी अर्थमंत्र्यांनी केलेला आहे. लेख लाडकीला कुठच्याही परिस्थितीमध्ये बाकीच्या स्कीमला कट लावलेला नाही. 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. कुठेही DPCचे देखील पैसे कमी केलेले नाहीत. DPCचे पैसे जर कमी केले असतील हा प्रोजेक्ट झाला असता का? कुठेही DPCचे पैसे कमी केलेले नाहीत, पंचायत समितीचे केलेले नाहीत. फक्त या योजनेच्या विरोधामध्ये जे कोण कोर्टामध्ये गेले त्यांना ही योजना व्हायला द्यायची नव्हती आणि ते कोण होते हे देखील आता महिला भगिनी शोधून काढतील. या विरोधामध्ये जाऊन महिला भगिनींना आर्थिक स्रोत उपलब्ध करून द्यायचा नाही, त्यांची आर्थिक उन्नती करायची नाही असं षडयंत्र महाविकास आघाडीच्या एका पक्षाकडनं रचलं गेलं आणि ती देखील कल्पना आत्ता मी जाधव साहेबांना व्यासपीठावर दिली.